3 कोलंबी फ्राय. आई काम 25 आहे. अरे मला 5 डिग्री आहे. 5 डिग्री 5 डिग्री भाई. सकाळी जाणार 2 डिग्री. त्या 2 डिग्रीमध्ये उठायचं आहे. 2 डिग्रीमध्ये उठून आम्हाला अभिषेक करायला जायचं आहे. 2:30 वाजता. 2:30 वाजता. 4 वाजता. 2:30 वाजता उठायचं आहे. 4ला जायचं आहे. बरोबर. आणि आता इथे आम्ही असे झोपलोय. 3 बेड आहेत आमच्याकडे डिफरंट, पण आम्ही एकाच बेडवरती. 2च बेड आहेत. 3 आहेत. अरे म्हणजे हे छोटे 2 आहेत आणि तिकडे एक आहे. आम्ही 2 जॉईंट केलेत, म्हणजे त्यांनीच केलेले. त्याच्यावरती आम्ही असे झोपलोय. दिसते काय? काय नाही दिसत. झोपलोय. आणि आता गरम कर. ब्लॉग वगैरे जाऊन दे. आता झोपतो. गुड नाईट पण झोपा. कारण की गुड नाईट. सकाळचे 5 वाजलेत आणि विदर्भांचं कपाट ओपन झालं आहे आजच्या दिवसाचं. याच्या आधी आम्हाला फोन अलाउड नव्हते, बट आम्ही गेलेलो अभिषेक करायला आणि एकदम अप्रतिम अभिषेक झाला आहे. डोकं टेकून. काय म्हणतोस, कसं वाटलं अभिषेक करून? छान वाटलं. इट वॉज आउट ऑफ द वर्ल्ड. असं डोकं टेकलं जेव्हा तिथे, तेव्हा स्वर्गापेक्षा सुंदर जे होतं तो अनुभव होता. आणि आता दर्शनाला सुरुवात झाली. इथे आलं तर 2 डिग्री होतं आणि सॉक्स आणि हँड ग्लोव्ज काढून आतमध्ये गेले आणि आता ऑलमोस्ट नॉर्मली फिरू शकतो. बट खूप थंड होतं. असं पायाला थंड असे चटके लागतात ना, तसं झालेलं. बट खूप मजा आली. अभिषेक झाल्यानंतर जवळजवळ अर्धा तास मी त्याच्याबरोबरच बसलेलो. मस्त गरमागरम चहा पिऊया. अभी गरमा गरम चाय. आहा, हवा के सामने. पीस. पिशवी दे. किती वाजले एक्झॅक्ट टाइम? हॅलो, व्हिडिओ कॉल करू? केदारनाथला अभिषेक झाला, तुला मंदिरात दर्शन घेते. आता वेट करतोय की तो ट्रेकमध्ये काल दिसत होता तो माउंटेन दिसायला, ह्याच्यामध्ये दिसेल सनराईज होईल तेव्हा. आणि मग एकदम मस्त व्ह्यू दिसतो. होपफुली फॉग कमी असू दे, सो दॅट की आम्हाला तो प्रॉपर व्ह्यू येईल. आणि मोस्टली बोलतात की रात्री पण तो दिसतो की फॉग कमी असेल, बट काल पूर्ण फॉग होता त्यामुळे तो दिसला नाही. इट्स अ टोटली डिफरंट वाईब. एवढं मस्त वाटतं आहे, म्हणजे यू कॅनॉट एक्सप्लेन दिस फिलिंग. फक्त इथे तुम्ही फिरत राहा, भटकत राहा आणि प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. आणि इकडे आपले बाबा तर आहेतच. जबरदस्त. केदारनाथची फिलिंग वेगळीच आहे. एवढा वेळ ऐकलं होतं की का लोक एवढं वेड्यासारखं प्रेम करतात आणि वेड्यासारखे ट्रॅव्हल करून येतं तिथे. बट 1% तुम्ही जे एफर्ट टाकते ते वर्थ इट आहे. सगळ्यांनी या नक्की. फिर के पीछे यहाँ पे बाबा पे जो चढ़ चढ़ता है वो आता है, वो वहाँ से आप पी भी सकते हो और लेके भी जा सकते हो. तो पा सकते हैं यहाँ पे. हम लोग ने भी अभी जस्ट वो पी लिया और अभी हम लोग जा रहे हैं भीमशिला के दर्शन करने और फिर वहाँ से आगे आदि शंकराचार्य के दर्शन करने. देखो हमारे पहाड़ी भाई. अरे नमस्कार मित्रांनो, हा बघा, हा आमचा माणूस आहे. हा बोरवलीवरनं आणला, दहिसरवरनं आणलाय, पण आज हा दिसतोय इकडचा उत्तराखंडचा दिसतोय. एकदम उत्तराखंडी झालाय तो. आणि भोले बाबांनी त्याला आशीर्वाद इतका छान मिळालाय की त्याने भोले बाबाने स्वतः त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माला घातलेली आहे. यावर्षी आता नक्कीच काहीतरी चांगलं आणि सगळ्यांना पार्टी मिळणार आहे. बोला हर हर महादेव.
नेकेड आईजने थोडं बहुत विजिबल आहे. आय डोंट नो फोनमध्ये दिसतंय की नाही, बट तो डोंगर जो आहे तो हळूहळू दिसायला लागला. आता 5:40 झाल्यात आणि हळूहळू सनराईज व्हायला सुरुवात झाली. मस्तपैकी हे बाबाचं मंदिर आणि हे सुंदर सुंदर डोंगर आणि हा बघा बर्फाने भिजलेला तोच डोंगर ज्याच्यावर आता हळूहळू वरच्या साईडला सूर्यकिरणं पडतात आणि ऑरेंज असा शेड येतो आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. मी ट्राय कॅप्चर करायला प्रॉपर, बट नेकेड आयमध्ये एवढं सुंदर दिसतं आहे कोणत्याच कॅमेरामध्ये कॅप्चर होऊ नाही शकणार जी ॲक्च्युअल ब्युटी आहे. जरासा फॉग आहे तो निघून गेला तर अजूनच सुंदर व्ह्यू. अभी हम लोग आए आदि शंकराचार्य जी को देखने. यहाँ पे उनकी मूर्ति है. आता आपण आलो आहोत आदि शंकराचार्य यांच्या मंदिराकडे. असं म्हटलं जातं की आदि शंकराचार्यांनी कैलास पर्वत वर चढाई करून सक्सेसफुल ते झालेले होते असं म्हटलं जातं. तसं नाही, आदि शंकराचार्याने मंदिराची स्थापना केली. नाही पण ते कैलासवर पण चढलेले असं म्हटलं चढले असतील. हां आणि बरोबर किती त्यांची तेवढी तपस्या होती. हां आणि या केदारनाथ मंदिराची स्थापना पण आदिगुरु शंकराचार्यांनी केली आहे असं म्हटले जाते. तर हे आहेत आपले आदिगुरु शंकराचार्य. तो आपला मित्र त्याचं नाव आहे विभूत. विभूत भाई तर दर्शन घ्यायला गेलेला आहे. आज त्याला शंकर भगवान आणि आदि शंकराचार्य पण जास्त प्रसन्न होणार आहे. जय केदार. जय श्री केदार. महादेव. आणि हे आहेत आदि शंकराचार्य. मामा अभिषेक करवाना है. मेरे से करवा लो. फ्री में कर देता हूँ मैं तो. फ्री में चलो लेके चलो. हा गाईस कसं वाटलं? मस्त दर्शन झालं. आम्हाला मस्त बाबाला एकदम. टच करायला मिळालं. टच केलंय आणि मस्तपैकी काय अभिषेक बोलू. केला आम्ही. आणि हा अजून पण तरी एवढे ज्योतिर्लिंग केले मी. त्याच्यामध्ये फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे ज्याला मला टच करायला मिळालं. आता हा माझा 9वा होता. सो कृष्णेश्वर भीमाशंकर इथे टच करायला मिळालं मला, पण But ज्या हे पद्धतीत ज्या करायला पद्धतीने मिळालं करायला मिळालं ते वेगळं होतं. seriously. सोपं बोला. काय रे तुला कसं वाटलं? फर्स्ट टाइम फर्स्ट ज्योतिर्लिंग. नशिबान आहे ॲज अ फर्स्ट ज्योतिर्लिंग केदारनाथ. कसं वाटलं तुला? छान वाटलं भाई. छान काय भाई, मजा छान आली. वाटलं भाई, छान वाटलं. नो वर्ड्स लेफ्ट. हम लोग निकल रहे हैं हमारे होटल से और ये पिट्ठू आ गए. हमारे सबकी बैग्स यहाँ पे रखे. भाई उठा लोगे इतना? उठा लेते हो? कितना किलो तक उठा लेते हो आप? 70-60 किलो. अरे भाई ये पूरा इतना वेट लेके उतरेंगे. हम लोग की तो हालत ख़राब हो गई बैग लेके आते आते. स्ट्रगल इज़ रियल. ये व्यू देखो अभी.